आणि आली तेव्हापासून असं झालं आहे की रात्र आणि दिवस सगळे सारखेच झालेले आहे. 4:30 वाजता फीडिंग करत होती मॉर्निंगला आणि खरं सांगते ना, रात्रभर झोप नाही जात. कारण कंटिन्युअसली फीडिंग करायची आहे आणि 6 महिने तर तिला कंटिन्यू फीडिंग करायची आहे. सो त्यामुळे काळजी घेणंच आहे. त्यानंतर छान निवांत तिला बेडरूममध्ये असं झोपून दिलं हीटर ऑन करून. थंडी एवढी वाढली आहे की आणि वारंवार झोपेतून उठते आणि तिला थंड वाढत असेल बहुतेक त्यामुळेच, आणि ती छोटे असल्यामुळे आपल्याला सांगू पण शकत नाही. सो त्यानंतर माझं फ्लिपकार्टचं इकडे मॉर्निंगला पार्सल आलेलं होतं, जे टॉप होतं एक, ते मी पुढे दाखवतेच. त्याआधी माझी छान मस्त मी पूजा करून घेतली इकडे. आणि आज कुकरवरच भागवणार होतो, शॉर्टकट स्वयंपाक होता, कारण आज आम्हाला जायचं होतं बँकेचे कामं करायला. आणि आली तेव्हापासून तर मला माझे कामं खूप ॲडजस्ट करावं लागत आहे. तर आणीच्या इकडे स्पॉंज बाथ करत होती, कारण मी 2 दिवसातनं तिला आंघोळ करते, कारण आता थंडी खूप वाढलेली आहे. इकडे गौरव रेडी झाला आणि मी सुद्धा रेडी झाली. मी हे टॉप घातला आणि खरं तर मी जीन्स फर्स्ट टाईम घातला बऱ्याच दिवसानंतर, म्हणजेच वर्षभरानंतर. सो कारण प्रेग्नन्सीमध्ये मला जीन्स बिलकुल होत नव्हता. आणि तिकडे मला बँकमध्ये जायचं होतं म्हणून दुधाची बॉटलसुद्धा सोबत घेतली. कॅबचा वेट केला, लगेच कॅब आली आणि आम्ही निघालो. आम्हाला आज जायचं होतं आणीचं एक अकाउंट ओपन करायला बँकमध्ये. सो ते कशासाठी काय वगैरे फुल व्लॉग येईल. त्यानंतर ती मस्तपैकी इकडे गाडीच्या बाहेर बघत होती आणि ती एन्जॉय करत होती. त्यानंतर बँकमध्ये आल्या तिने रडणं चालू केलं आणि तिला फीड करावं लागलं. सो आम्ही इकडे फॉर्म भरतो आहे आणीचा बँक अकाउंटचा, आणि तिचं जॉईंट अकाउंट करतो आहे म्हणजे माझ्यासोबत. सो ते सगळे कामं केले आणि इकडे लंच टाईम झाला म्हणून आम्हाला वेट करावा लागला थोडा वेळेत झाला बँकेचे कामं करायला, पण काय करणार, ते पण महत्त्वाचे होते. सो तोपर्यंत आणि इकडे मस्तपैकी झोपून गेली आणि तसं करत आम्ही पोचलो घरी. लिफ्टचा वेट केला आणि इकडे गौरव बघा लिफ्टमध्ये चालू झालं त्याचं लाड करणं आणीचं, आणि ती पण झोपेत असताना. मग घरी आलो, तिला बेडवर टाकलं आणि परत झोपेतून उठली आणि माझं मॉम मोड ऑन झालं. चला भेटूया येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.